पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन 2026चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सुमन किर्लोस्कर, अध्यक्ष प्रदर्शन समिती, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुरेश पिंगळे यांनी दिली. या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी 23 तारखेला दुपारी 12 वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे. एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन याचं उद्घाटन शुक्रवार 23 तारखेला दुपारी 12:30 वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे आणि ते प्रदर्शन 5 दिवस चालणार आहे. त्यामध्ये पुष्कळ प्रकारच्या पुष्परचना आहेत, बाग आम्ही सजवलेली आहे. त्यानंतर बोन्साय नावाचे वृक्ष, छोटे वटुवृक्ष ज्यांना म्हणता येईल, त्या वृक्षांचं एक प्रदर्शन आहे आणि इकिबाना आणि पुष्परचना याचे देखील 2-3 चांगल्या आमच्या कलावती महिला आहेत, त्यांनी केलेली पुष्परचना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सबंध बागच या निमित्तानं सजवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 लाख रोपं, फुलावर आलेली रोपं तयार केलेली आहेत आणि ही बाग सजवण्याकरता जी रोपं तयार करतो आम्ही, ती गेले 2.5-3 महिने आमचे कामगार मंडळी जे आहेत, ती रात्री 11 वाजेपर्यंत काम करून ही बाग सजवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आम्ही आमचे मित्र, आमच्या बागेचे ट्रस्टी आणि आमच्या बागेवर प्रेम करणारे ते जागतिक कीर्तीचे इकॉलॉजिस्ट, निसर्गावर प्रेम करणारे निसर्गसेवक यांच्या स्मरणार्थ हे प्रदर्शन आपण त्यांच्या स्मरणार्थ समर्पित करत आहे. यंदा पुष्प प्रदर्शनामध्ये काही दुर्मिळ व काही वेगळे फुलांची तुम्ही मांडणी केलेली आहे. दरवर्षी असतात, परंतु त्याच्याहीपेक्षा काही आमचे नर्सरीमध्ये वगैरे काम करणारे किंवा त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक असतात, ती त्यांची काही खास वृक्ष, त्याची रोपं वगैरे ते घेऊन येतात आणि ती तुम्हाला पाहायला मिळतील. ते ओके आम्ही सजवलेले आहे. त्यानंतर बोन्साय नावाचे वृक्ष, छोटे वटुवृक्ष ज्यांना म्हणता येईल, त्या वृक्षांचं एक प्रदर्शन आहे आणि इकिबाना आणि पुष्परचना याचे देखील 2-3 चांगल्या आमच्या कलावती महिला आहेत, त्यांनी केलेली पुष्परचना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सबंध बागच या निमित्तानं सजवलेली आहे आणि त्यासाठी आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 लाख रोपं, फुलावर आलेली रोपं तयार केलेली आहेत आणि ही बाग सजवण्याकरता जी रोपं तयार करतो आम्ही, ती गेले 2.5-3 महिने आमचे कामगार मंडळी जे आहेत, ती रात्री 11 वाजेपर्यंत काम करून ही बाग सजवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आम्ही आमचे मित्र, आमच्या बागेचे ट्रस्टी आणि आमच्या बागेवर प्रेम करणारे ते जागतिक कीर्तीचे इकॉलॉजिस्ट, निसर्गावर प्रेम करणारे निसर्गसेवक यांच्या स्मरणार्थ हे प्रदर्शन आपण त्यांच्या स्मरणार्थ समर्पित करत आहोत. यंदा पुष्प प्रदर्शनामध्ये काही दुर्मिळ व काही वेगळे फुलांची तुम्ही मांडणी केलेली आहे. दरवर्षी असतात, परंतु त्याच्याहीपेक्षा काही आमचे नर्सरीमध्ये वगैरे काम करणारे किंवा त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक असतात, ती त्यांची काही खास वृक्ष, त्याची रोपं वगैरे ती घेऊन येतात आणि ती तुम्हाला पाहायला मिळतील.